तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे। समीरने घटस्फोटाचे पेपर्स पाहिले तर हे काय? एक तर दिवसभर बाहेर होता तुम्ही, थकलेले आहात, दिवसभर काही खाल्लंही नसेल हा, आणि जेवण करायचं सोडून हे काय चाललंय तुमचं? ते काही नाही, आधी जेवण करून घ्या आणि मग ही कामं करा। अहो मी फक्त बघतोय कुठला कागद येतो। अहो काही नाही, ते महानगरपालिकेतून आलंय ते जागरूकता अभियान का काही ते राबवतात ना, पाणी बचत, वीज बचत, कचरा व्यवस्था, त्याची पत्रक आहेत। तुम्ही जेवण करून घ्या मग बघा। तुम्ही दिवसेंदिवस टिपिकल बायको सारख्या वागायला लागलात। आत्ताच ही अवस्था आहे, लग्नाला 8-10 वर्ष झाल्यावर काय होईल? पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमची निघून जा। 8-10 वर्ष समीर कदाचित काही तासांमध्ये ताटातूट होणार आहे आपली। अर्पिता मॅडम, मी गंमत करतोय, तुम्ही सिरियसली घेतलं का? नाही नाही, तुम्ही जेवण करून घ्या ना। आलूचे पराठे? तुम्हाला कसं कळलं? मला एक मिनिट, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मला आलूचा पराठा आवडतो म्हणून? कळलं मला, तुम्हाला आलूचे पराठे आवडतात ते। कसं? श्रेयसने सांगितलं संध्याकाळी। मला माहिती आहे घरातलं वातावरण काही सध्या बरं नाही आहे, पण अशा तणावाच्या वातावरणात छोट्या छोट्या गोष्टी आनंद देऊन जातात ना, म्हणून केल्या। तुम्ही सुरू करा ना। मला माहिती आहे तुम्ही खाल्लं नसणार आहे। तुम्ही सुरू करा ना, मी घेत। आता इतका वेळ थांबलात ना माझ्यासाठी, मग तुम्हाला मागे सोडून मी खाऊ का? नाही, घ्या, हे घ्या, तर मी खायला मोकळा। तुम्ही घ्या ना, एका ताटात बसायचं। नाही मी घेते। प्रतिमा, समीर नका इतकं चांगलं वागू माझ्याशी। मला आधीच सवय झाली या सगळ्याची, आणि आता जर खरंच तुमच्यापासून लांब जायची वेळ आली ना, तर खूप मिस करेन मी हे सगळं। तुम्हाला खूप मिस करेन। भाटकर चाळीमध्ये खोलीची व्यवस्था झाली आहे, चांगली आहे खोली। आपल्या चाळीमध्ये पूर्वी मोरे काका म्हणून राहायचे, त्यांच्या बाजूचीच खोली। कोणीतरी सोबत आहे एवढं समाधान आहे। आपण उद्या तिकडे शिफ्ट झालो ना, मस्त कढी खिचडीचा बेत करू। म्हणजे कसं तुम्ही म्हणालात तसं या अशा तणावाच्या वातावरणामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी मदत करतात। आणि पण समीर, मी नसे ना तुमच्या बरोबर। या घराला कुलूप लागलं की तुमच्या आणि माझ्या वाटा वेगवेगळ्या होणार आहेत। कसं सांगू तुम्हाला?
रेणुका चल पटपट आवर, अख्खं घर रिकामं करायचं आपल्याला. चल आई, आपल्याला घर सोडायचंच नाही तर मग कशाला एवढं आपण सगळं करत बसलोय? आई किती मोठ्याने बोलते, जर हळू बोलला त्या अर्पिताने ऐकलं ना तर सगळी वाट लागेल, संपेल सगळं. तू किती जोरात मारते मला. त्याशिवाय तुझ्या लक्षात राहत नाही. हे बघ, समीर आणि अर्पिताला राजसीच्या प्लॅन बद्दल कळता कामा नये. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी घराला कुलूप लावायला आले ना तरी सुद्धा त्या अर्पिताला असंच वाटलं पाहिजे की ती हे घर आता वाचवू शकत नाही. मगच सह्या करेल ना घटस्फोटाच्या पेपरवर. आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं नाटक करावं लागेल. आणि उद्या सकाळी उठल्यानंतर ना आपल्याला खूप दुःख झालंय असं खोटं खोटं दाखवावं लागेल. थोडीशी रडारड करावी लागेल. लहानपणी शाळेत जाताना करायचीच ना खोटी खोटी, तशी. चांगलं येतं तुला. आई कसं बोलतेस ग तुम्हाला? हे बघ, एकदा का अर्पिताने त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या, ती इथून निघून गेली की मग राजसी आपल्याला आपलं हे घर पुन्हा उघडून देणार आहे. बोटं कसली दाखवते? म्हणजे असंच होऊ दे. आई, ती अर्पिता घर सोडून गेली ना की सगळं कसं आधीसारखं होईल. छान. आधीसारखं? आधीपेक्षा खूप मस्त, उत्तम. कारण त्या राजसीला अर्पिताला हरवल्याची खुशी जास्त असेल ना. ती आपल्यावर दुप्पट पैसे उधळेल. चल आवर पटपट. तू समीरला कायमचं सोडून निघून जा. हे 3 दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी हे घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरनं घटस्फोट देईन. 3 दिवसातले 2 दिवस संपले. उरला फक्त 1 दिवस. खर तर एक रात्र. तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे हा. पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमची निघून जा. मला माहिती आहे समीर, माझ्या या निर्णयाचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. मला माफ करा त्यासाठी. हे सगळं करताना खूप जीवावर आलंय हो माझ्या. पण तुमच्या समोर उभं राहून घटस्फोटांच्या पेपर्सवर सही करण्या इतकी हिंमत नाहीये माझ्यात. खरंच नाहीये. काल आई म्हणाल्या, आजच्या एका रात्रीत मनाची तयारी कर. पण अख्खं आयुष्य गेलं तरी माझ्या मनाची तयारी होणार नाही. म्हणून मी हा मार्ग निवडलाय. समीर, तुम्ही खूप केलं आजपर्यंत माझ्यासाठी. माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. पण मला 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 तुमच्यासाठी काहीच करण्याची संधी नाही मिळाली. समीर, मला माफ करा. मी तुम्हाला न सांगता जाते. काळजी घ्या, स्वतःची, बाबांची, या घरातल्या प्रत्येकाची. आणि शक्य असेल तर तुमच्या या मैत्रिणीला माफ करा. नाही निभावू शकले मी मैत्री.
इथून निघून मी कुठे जाणार आहे याची मलाही कल्पना नाहीये. कारण हे घर तर सुटलं आणि माझ्या माहेरचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद आहेत. पण तरीही आजपर्यंत नशिबाचं भूत धरून चालत राहिली मी. यापुढे नशीब जिथे घेऊन जाईन तिथे मी जाईन. बापरे, मी जर माझं सगळं सामान घेत बसले तर आवाज होईल आणि बाबांना किंवा समीरला जाग येईल. नको, त्यापेक्षा सामान नाहीच नेत मी. अर्पिता मॅडम, चेंज करा इथं. या घरात मी आले तेव्हा हे घर प्रेमाने आपुलकीने जोडावं ही एकच इच्छा घेऊन आले होते. पण ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटत नाही. पण निदान फुटलेली फोटो फ्रेम दुरुस्त करून मी नक्कीच या घरी पाठवू शकेल. हीच माझ्याकडून समीरसाठी आणि या घरासाठी शेवटची भेट असेल.
बाबा बाबा काय झालं? हा कसलं टेन्शन आलंय आणि किती घाम आलाय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का बाबा? ठीक आहे, पाणी घ्या तुम्ही. बाबा काय झालं? एक वाईट स्वप्न पाहिलं ग मी. बाबा स्वप्न होतं ना, नका इतका विचार करू. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप गोष्टी सुरू असतात म्हणून पडलं असेल स्वप्न. अगं पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्न खरी होतात ना, म्हणून प्रेशर आलं मला. निकी, अर्पिताच्या घरी सगळं ठीक असेल ना ग? त्यांच्या राहण्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्याची दुसरी सोय झाली की नाही काही कळलंच नाही. हे ना चारी बाजूनी ना प्रॉब्लेम्स येत आहेत. बाबा सगळं सॉर्ट होणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही डीप ब्रीदिंग करा, शांत वाटेल तुम्हाला. करा बघू, डीप ब्रीदिंग करा बाबा. गुड. आणि दीची काळजी नका करू. समीर जिजू आहेत ना दी बरोबर. आणि हवं तर सकाळी आपण दीला कॉल करूया. ओके? तिला फोन करूच ग आपण. अर्पिताचा विचार ना मनातून जात नाहीये. लग्न झाले तिचं, आता तरी तिला सुख मिळू दे ना. बाबा दी सुखातच असणार, इतकाच विचार करा तुम्ही. आणि चला झोपा बघू तुम्ही आता शांतपणे. झोपा. उडते रे. ए हळू हळू हळू. मुलगा तर गेलाच होता हातातून, आता हे घरही चाललंय. देवा रे, काय नशीब आहे माझं. काय विचार केला होता माझ्या नावाची नेमप्लेट लागेल दारावर, पण आता बघ डोक्यावरचं छतही चाललंय आणि पायाखालची जमीनही चाललीये. जाऊ दे ग आई, रडू नकोस. हे घर आपल्या नावावर होणार म्हणून आपण आनंदात होतो, पण कोणीतरी आलं आणि आपल्या कपाळावर वणवण लिहिली. काय करायचं, जाऊ दे. अगं बाईचा जीव अडकलेला असतो ग या घरात. माझं अख्खं आयुष्य गेलं हो. तुम्ही उठा हो. अख्खं आयुष्य गेलं या घरात. तुम्ही लहानाचे मोठे इथेच झालात आणि आता मग सकाळ सकाळ कुठे गेलं अर्पिता मॅडम? फोनही उचलत नाहीयेत. दोन दिवसाची मुदत मागितली होती घर वाचवायची, आता गेली तोड काळ करू. दारावर तुमच्या नावाची नेमप्लेट लागणार आहे समीरची आई. भोग भोग, कोण करत आणि कोण भरत. अरे समीर, नुसता फोन लावत बसणार आहेस का तू इथे? हा, आम्हाला मदत वगैरे करणारच की नाही? अरे संध्याकाळचे 5 कधीही वाजतील, तो भडकमकर कधीही येईल घराला कुलूप लावून. आई जरा थांब ग तू.
काय थांब? बघतो मी काय करायचं, शांत राहा जरा. अर्पिता मॅडम फोन उचलत नाहीत, अशा जात नाहीत त्या. आजच कशा गेल्या अजून कळलं नाही भोळ्या. आजच कशा गेल्या म्हणतोय कारण दिदे तुला ते माहिती ना, ऐकलंस ना तू? जहाज जेव्हा बुडायला लागतं ना तेव्हा सर्वात पहिलं कोण पडतं? वळवळणारे उंदीर. काहीतरी वाटेल ते बोलू नकोस, कळलं? काय वाटेल ते बोलते मी. या घरात सत्ता मिळवायची, हे घर बळकवायचं, याच इराद्याने आली होती तुझी अर्पिता मॅडम. आता कुठे गेली? आता हे घर जाताय म्हटल्यानंतर हे बिराड पाठीवर घेऊन असं वळवण फिरावं लागेल ना, म्हणून गेली पळून. असं काही नाही. असंच आहे. माझी अर्पिता मॅडम अशी नाही, माझी अर्पिता मॅडम तशी नाही. आता कळलं कशी आहे तुझी अर्पिता मॅडम? सोनं सोनं म्हणून नाचत होता, साधं पित्तळ सुद्धा निघाली नाही. बस. आज नाही तुला अजून सुद्धा मान्य नाही? डोक्यात प्रकाश नाही पडला? अरे ती गेली पळून तुला सोडून. पळपुटी आहे, पळपुटी. बघ, काही बोललीस ना तरी माझा अजिबात विश्वास बसणार नाही या गोष्टीवर. अर्पिता मॅडम अशा नाहीयेत. हे बघ, अजून हेच चालू आहे बस त्याचं. बस. ते अचानक अशा बाहेर गेल्या असतील, त्यामागे नक्की काहीतरी कारण असतं. त्याला अजून कळत नाही. एक मिनिट. तुम्ही दोघे काही बोलल्या नाहीत ना त्यांना? घ्या, आम्ही कशाला बोलू? इथे माझ्या डोक्यावरचं छत चाललंय, त्याची काळजी करू का तिला बोलत बसू? हा, आणि आम्हाला काही उद्योग नाही आहेत का? नाहीतर काय? आणि आम्ही असं कोणाच्याही नादाला नाही लागत. तू आम्हाला काय विचारतोयस रे? काय असं काय बघतोस माझ्याकडे? तुमचं हे वागणं बघून तुमच्यावरचा संशय आणखीन वाढत चाललाय माझा. बघितलं? नाही, मला आत्ता वाद घालायचा नाहीये. मला अर्पिता मॅडमला शोधणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. सली, सगळं काचेचं सामान आहे ना बॉक्समध्ये ठेव, फुटेला. हा, इथे आमचं नशीब फुटतंय, ते कुठल्या बॉक्स मध्ये पॅक करणार आहेस तू? मी तू आता कितीही प्रयत्न कर, पण तुम्हा दोघांना बांधून ठेवणारे हे धागे मी तोडून टाकलेत. तेही तिच्याच कडून. आता तुझी अर्पिता मॅडम परत येत नसते. मी जाळच असं टाकलंय की ती तडफडेल, पण सुटणार नाही त्या जाळ्यातून. आजी, तुम्ही अर्पिता मॅडमला बघितलं का कुठे? नाही रे, पहाटे पाणी भरायला पण नव्हते आले. का रे, घरात नाहीये? हा म्हणजे अरे पण आज तुम्हाला घर सोडायला सांगितलंय ना? हो, मी बघतो जरा. मावशी, अर्पिता मॅडमला बघितलं का कुठे? नाही पाहिलं. मी काय म्हणते, देवळात तर गेली नसेल ना? नाही, माहिती नाही. सकाळपासून काही पत्ता नाहीये त्यांचा फोनही लागत नाहीये. जीवाला घोर लागला असेल रे पोरीच्या. प्रतीक, हेमंत. हा समीर. अरे अर्पिता मॅडमला बघितलं का कुठे? नाही सकाळपासून कुठे दिसत नाहीयेत. सतीश दादा. नाही. अरे समीर, क्या बहुत टेंशन में दिख रहा. इंबुजी, अहो अर्पिता मॅडमचा पत्ता नाहीये सकाळपासून, त्यांचा फोनही लागत नाही. मला कळत नाही त्या कुठे गेलेत. क्या बात करो, किधर गया? हे बघ समीर, तू आधी अर्पिताला शोध बघू. तुम्ही पोराने अर्पिताला शोधा जरा, आणि मी पण शोधायला जाते. नाही, तुम्ही नको. तुम्ही कशाला? नको, माझा जीव काही राहायचा नाही. मी तिला शोधते. समीर, माहेरी तर नाही ना गेली ती? हाँ समीर, उनका घर पे फोन करके पूछो. झालं बाबा? हा जीजू, बोला ना. अर्पिता मॅडम आलेत का ग तिकडे? नाही. का, असं का विचारताय?
ते जीजू काय झालं? काही नाही, ते आज घराचं शिफ्टिंग करायचं होतं, पण अर्पिता मॅडम सकाळपासून गायब आहेत. कुठे काही पत्ता नाही, काही कळवलं नाही, त्यांचा फोनही लागत नाहीये. बापरे, मग आता काय करायचं? मी शोधायचा प्रयत्न करतोय त्यांना, पण म्हणजे आजूबाजूला माझ्या मित्र पण आहेत, ते पण मदत करतायत. काही झालं तर मी कळवतो तुला. आणि सलील सुद्धा असेल ना तुमच्या मदतीला? हा, सलील आहे, पण त्याला आता घरी थांबावं लागतंय. काय सगळं शिफ्टिंग करायचं आहे ना, कोणीतरी जबाबदार माणूस पाहिजे घरी, आणि बाबांवर सगळं सोडता येत नाही, त्यामुळे त्याला घरीच थांबायला सांगितलंय. पण मी शोधतो अर्पिता मॅडमला, सापडतील त्या. मी तुला फोन करीन तसं. हो हो हो, प्लीज जीजू, मी वाट बघते तुमच्या कॉलची, आणि मी सुद्धा ट्राय करते फोन. जीजू, टेक केअर. हो, प्लीज प्लीज. येस, बाय. निकी, काय झालं? तुला टेन्शन का आलं एवढं? निकी, काय विचारतोय? बोल ना, काय झालं? अगं बोल काहीतरी. हेमंत, प्रतीक, तुम्ही जाऊन मुलुंड साईडला चेक करा. हा, काय असेल तर मला फोन करा, मी फोनवर. ठीक आहे, चालेल. तुम्ही पण जा त्यांच्याबरोबर. दादा, तुम्ही इथेच थांबा, फोन करा मला, समजा ती इथे आली तर. जिग्नेश, इनबुजी, तुम्ही आजूबाजूच्या एरियामध्ये जाऊन बघा ना जरा. काका, तुम्ही पण जरा प्लीज बघा ना, आणि काय लागलं तर मला फोन करा. हा, सगळं अरे बास ना बास ना, किती उड्या मारशील, बास. जा बाहेर जाऊन खेळ. तेव्हा अरे ती गोणी ठेव, ती लागणार आहे. हे देत होते ना भांडी, कशाला बंद केलं ते? आता नाही मावणार आहे त्यात. मम्मी झाले आता काय? ह्याच्यात नाही मावणार. एक काम कर, त्या कदम काकूंकडे जा आणि आणखीन 2-3 गोण्या मिळतात का बघ. जा, अरे जा रे. हे आई, हे सगळं जर आता अति होते. काय हे काय चाललंय? ही सगळी भांडी आता काढायची, परत संध्याकाळी ठेवायची. हळू. ती राजश्री काही करणार आहे की नाही? आपण अर्पिताला हकलवण्यात यशस्वी झालोय, त्यामुळे घर जाणारच नाहीये. मग कशाला एवढी मेहनत करायची? आता काढायचं, परत संध्याकाळी ठेवायचं. बरं, संध्याकाळी मला सांगणार आहेस ना तू? मी नाही करणार, तू दुसरं काहीतरी सांग मला. घरात राहायचंय का जातेस नवऱ्याकडे? आई, तू मला सांग कशी कशी भांडी काढायची, मी काढते. मांडणी काढा दी. आई, ते बघ काय. काय? अर्पिताच्या बॅग्स. ती नक्की कायमचं घर सोडून गेलीये ना? गेलीये तर खरं, पण त्याची एकही वस्तू नको या घरात. उघड ग जरा. सामान माझ्या कपाटात ठेवलंय की नाही? दिदे, श्रेय आई, तिची कशी असेल? एवढी मोठी घोडी झाली. ठेव रे. अजून आहे का? काही नाही, भर लवकर. काही सामान मला नको या घरात. आत्ताच्या आता फेकून देणार आहे मी. आता हे सामान बाहेर फेकून देणार आहे मी. आई, काय करतेस तू? हे काय आहे? त्या पळपुटीचं सगळं सामान आहे, बाहेर फेकून द्यायचं मला. नकोय मला ती माझ्या आयुष्यात. हे सामान आपल्या बरोबर नवीन घरात जाणार आहे. अजिबात नाही, मला ते मान्य नाही. सगळ्यात जास्त गरज होती ना आता आपल्याला. जबाबदारी सोडून गेली ना पळून.
तिला आपल्या आयुष्यात स्थान नाही आता.